शेळ्या मेंढ्यांची निर्यात करणारी देशातील पहिली विमान सेवा। तीन आठवड्यात तब्बल 10,000 शेळ्यांची आखाती देशांमध्ये विक्री। शेळ्यांच्या विक्रीतून 5 ते 7 कोटींचं उत्पन्न। ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकारण बदलणारे हे विमान दुबईला निघाले। नाशिकच्या सानप ॲग्रो आणि एमिगो लॉजिस्टिक कंपनीतर्फे प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या शेळ्यांच्या निर्यातीला दुबईत मोठा प्रतिसाद मिळतोय। दुबईमध्ये आपला द्राक्ष, डाळिंब आणि कांदे आपले एक्सपोर्ट होतात। मग त्यावेळेस आम्ही दुबईला गेलो होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की तिथं ज्यांना कुर्बानीसाठी याच्यासाठी खूप मागणी आहे, बकऱ्यांना, बोकडांना आणि मेंढ्यांना। ट्रायल म्हणून आपण एक शिपमेंट करावी अशी माझी हे आली। त्याला इतका चांगला रिस्पॉन्स आला की त्याच्याप्रमाणे आता 5 आपल्या फ्लाईट गेलेले आहे आणि टोटल ह्या महिन्यामध्ये 10 फ्लाईट होण्याची हे आहे। आणि त्याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांना पण मालाला चांगला भाव मिळेल। शेळ्यांची पहिली शिपमेंट दुबईच्या बाजारात पोहोचताच दुबईतील व्यापारी त्याच्यावर तुटून पडले। अवघ्या 3 तासात सगळ्या शेळ्यांची विक्री झाली आणि ग्रामीण महाराष्ट्रातील हा शेतीपूरक व्यवसाय ग्लोबल होण्याकडे पहिलं पाऊल पडलं। केवळ दुबईच नाही तर अबुधाबी, शारजा आणि फुजेरा इथल्या व्यापाऱ्यांनीही गेल्या 3 आठवड्यात सानप ॲग्रोच्या माध्यमातून 10,000 पेक्षा जास्त शेळ्या मेंढ्यांची खरेदी केली। कॅटल मार्केट आहे, तिथं आपण जागा घेतलेली आहे आणि त्या जागेत हा सगळा माल येतो। दुबईच्या त्या कॅटल मार्केटमध्ये बाकीचे व्यापारी आहेत, म्हणजे अबुधाबी, अजमान, नंतर शारजा, फुजेरा इथले सगळे व्यापारी येतात आणि ज्याची जशी रिक्वायरमेंट असेल, ज्या काहींची 100 बकऱ्यांची, 150 बकऱ्यांची, 200 बकऱ्यांची तशी येतात आणि आपण त्यांना ती रिक्वायरमेंट फुलफिल करतो। प्रतिसाद एकदम उत्तम, म्हणजे पहिलं जे फ्लाईट गेल्यानंतर दुपारपर्यंत म्हणजे संध्याकाळी माल आला आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता बाजार सुरू झाला आणि बाजार सुरू झाल्यानंतर आम्हाला इतकं एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढा सुंदर प्रतिसाद मिळेल म्हणून, आणि जवळपास 2 ते 3 तासात पूर्ण माल विकला गेला आमचा। आखाती देशात निर्यातीसाठी नाशिकसह ओझर, पिंपळगाव, मालेगाव आणि सायखेडा इथल्या बाजारातून शेळ्या खरेदी केल्या जातात। त्यांची आरोग्य तपासणी, दर्जानुसार वर्गीकरण, कस्टमच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात आणि यानंतरच या विशेष पेट्यांमध्ये भरून विमानामध्ये ठेवल्या जातात। कार्गो सेवेसाठी विमानतळावर कार्गो संकुल, गोदामं, कोल्ड स्टोरेज आणि इतर अत्याधुनिक सिस्टीमही तयार करण्यात आली। भारत में से फर्स्ट टाइम यहाँ बाय एयर मॉडल से जा रहा है और नासिक रीजन के फार्मर्स को इससे बहुत फायदा होने वाला है। यहाँ से डायरेक्ट एक्सपोर्ट हो रहा है, उससे गोट फार्मिंग का बिजनेस और बढ़ेगा और इंडियन गोट्स की यूएई मार्केट में काफी डिमांड है क्योंकि इसमें वायरसेस नहीं है। याआधी जहाजानं शेळ्या मेंढ्यांची निर्यात होत होती, मात्र दुबईला पोहोचण्यास 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागायचा। शिवाय शेळ्यांची मरतूक व्हायची आणि व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावं लागायचं। मात्र कार्गो सेवेमुळे अवघ्या 3 तासात शेळ्या दुबईत दाखल होतात। जिवंत प्राणी याच्या पहिले पण जात होते, पण ते जात होते समुद्रामार्फत। पण आता जे आहेत, आता हा जो प्रकार आपण चालू केला याच्यामुळे जे आपले इकडचे जे गोट फार्मिंग त्यांना वाढ याच्यासाठी मिळणार, कारण की जे गोट्स आहे ते दुबईमध्ये 3 तासाच्या आत पोहोचतात आणि त्याच्यामुळे हा जो बिझनेस आहे हा खूप वाढणार। फ्रोझन फूड्स जे आहे ते कापून इथून जातात, पण हे लाईव्ह गेल्यामुळे त्याची ताजगी तिकडे वाढते। शेळीपालन हा शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय आता विमान सेवेद्वारे जगाच्या मांस उद्योगाशी जोडला जातोय। त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण अर्थकारणाचं चक्र अधिक वेगाने फिरणार आहे। ओझर विमानतळावरून शारजा आणि दुबईला निघालेल्या या शेळ्या आणि मेंढ्या खरं तर नाशिक आणि ओझर मधल्या हवाई वाहतूक व्यापारासाठी एक फार मोठ्या माइलस्टोन ठरणार आहेत। कारण अशा पद्धतीनं जिवंत शेळ्या आणि मेंढ्यांची किंवा प्राण्यांची निर्यात
देशात कुठल्याही व्यापारी संस्थेने केल्याची नोंद नाही. परंतु या कार्गो सेवेच्या निमित्तानं हे उदाहरण या सर्व कंपन्यांनी आणि व्यापाऱ्यांनी घालून दिलंय. विशेष म्हणजे आजपर्यंत नाशिक विमानतळावरून होणारा व्यापार किंवा प्रवासी विमान वाहतूक ही केवळ उद्घाटनांपुरताच मर्यादित राहिली आहे. परंतु ही सेवा याला अपवाद ठरतीये. या सेवेमुळे येणाऱ्या काळामध्ये नाशिकमधला हवाई व्यापार तर वाढेलच, परंतु ग्रामीण अर्थकारणाला, शेतकऱ्यांना, जे पशुपालनाचा व्यवसाय करता अशा सर्व लोकांना या नव्या कार्गो सेवेमुळे फार मोठा आर्थिक प्रगतीचा बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, ओझर.